सेवाभवन या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे सेवाभवन दौड या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्याविषयी जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सेवाभवन दौडचा प्रारंभ रविवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता होणार आहे। या उपक्रमापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेचा प्रारंभ होणार आहे। जनकल्याण समितीतर्फे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे कार्यवाह प्रमोद गोरे आणि सेवाभवन प्रकल्पाचे कार्यवाह पलाश देवळणकर यांनी ही माहिती दिली। रन फॉर किडनी हेल्थ हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सेवाभवन दौडचे आयोजन करण्यात आले आहे। जनकल्याण समितीतर्फे सेवाभवन हा सेवा प्रकल्प चालवला जातो। या प्रकल्पाच्या वतीने सेवाभवन दौड होत असून कर्वेनगरमधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून त्याचा प्रारंभ होईल। या दौडचे 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असे 2 टप्पे आहेत। याशिवाय चॅरिटी रन हा उपक्रमही केला जाणार आहे। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी, लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉक्टर प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवाभवन दौडचा प्रारंभ होईल। जनकल्याण समितीतर्फे आरोग्यविषयक जागृती मोहीम सुरू केली जात असून या मोहिमेचा प्रारंभ सेवाभवन दौड या उपक्रमापासून केला जाणार आहे। या मोहिमेत प्रामुख्याने तज्ज्ञ डॉक्टरांची आरोग्यविषयक व्याख्याने, विविध विषयांवर चर्चासत्रे, आरोग्य शिबिरे, जिज्ञासूंचे शंका समाधान, महिलांसाठी संवाद सत्र, योग, स्वास्थ्य, जीवनशैली याबाबतचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन जनकल्याण समितीतर्फे सेवाभवनमध्ये केले जाणार आहे। सेवाभवन या प्रकल्पात अल्पदरात डायलिसिसची सुविधा आहे। पुण्यात उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची निवास, भोजन आदी व्यवस्थाही अल्प शुल्कात केली जाते। याशिवाय निशुल्क स्वास्थ्य सल्ला आणि समुपदेशन केंद्र चालवले जाते। किडनी आजारासंबंधीची जनजागृती आणि सेवाभवन प्रकल्पाची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सेवाभवन दौड आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे।